नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेविषयी वितरण अपडेट आहे। अतिशय महत्त्वपूर्ण आणि कमी शब्दात खात्रीशीर माहिती इथे बघणार आहोत। तत्पूर्वी मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना निवेदन आहे, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे अशीच खात्रीशीर माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। त्याचप्रमाणे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओला लाईक करत चला, त्याचप्रमाणे व्हिडिओला शेअरसुद्धा करत चला। लाडकी बहीण योजनेविषयी फेब्रुवारी महिन्याचा GR नेमका कधी येईल आणि फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ही माहिती इथे जाणून घेऊ। तर मैत्रिणींनो, फेब्रुवारीचा जो GR आहे तो 11 मार्च ते 15 मार्चच्या दरम्यान GR येण्याची शक्यता खूप जास्त आहे। त्याचप्रमाणे तिथून 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे बघायला मिळणार आहे, म्हणजे 19 किंवा 20 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील। 19 मार्चचा गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुम्हाला फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे। फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तो कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्याविषयी जाणून घेऊ। पहिल्या हप्त्यापासून तर 19व्या हप्त्यापर्यंत ज्या लाडक्या बहिणींना रेग्युलर हप्ता आलेला आहे त्या सगळ्या बहिणींना, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। त्याचप्रमाणे ज्या बहिणींची KYC चुकलेली होती आणि त्यांनी नुकतीच दुरुस्ती केलेली आहे त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। ज्या बहिणींनी KYC दुरुस्ती करूनसुद्धा त्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल, परंतु फेब्रुवारीचा हप्ता त्यांना नक्की मिळणार आहे, कारण आता KYC दुरुस्तीची पद्धत अजूनही सुरू आहे। ज्या बहिणींनी केली नसेल त्यांनी पटपट KYC दुरुस्ती करून घ्या, शेवटची संधी आहे, नंतर तुम्हाला इथे संधी मिळणार नाही। कारण खूप बहिणींची अजूनही एकदा KYC झालेली नाही, त्यांच्यासाठी KYC पोर्टल सुरू करण्यासाठी आपण वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करत आहोत, परंतु KYC परत सुरू करण्यासाठी शासनाकडून अजून कुठलीही हालचाल दिसली नाही। परंतु 6 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे जे अधिवेशन आहे त्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेविषयी कुठला मुद्दा मंजूर होणार आहे आणि किती निधी मंजूर होणार आहे हे सगळ्यांना कळणार आहे। त्यामध्ये निदान लाडकी बहीण योजनेच्या KYCसाठी परत संधी महिलांना मिळावी हा मुद्दासुद्धा त्यांनी मांडला पाहिजे। मैत्रिणींनो, ही अतिशय खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण बातमी होती। सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला देखील लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।